नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भुवरी. दीक्षा देव निजो जगतिया, दीक्षा देव निजो जगतिया. बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा. व्यासा प्रती भासला, व्यासा प्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा. पाटांगणी शोभला, पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे महादेव. तिरुवाच प्रकृते पुरुषस्यापि लक्षणं पुरुषोत्तम, ब्रूहि कारणयोरस्य सतसच्च यदात्मकम्. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला, सूत शौनकादिकाला सांगतात आणि मैत्रेय विदुरांच्या संवादांतर्गत देवहूती आणि प्रत्यक्ष भगवान कपिलेश्वर यांचा संवाद चाललेला आहे. देवहूतीने प्रश्न उपस्थित केला, हे कपिल महामुने, तुम्ही पुरुषस्यापि लक्षणं पुरुषोत्तम, सांख्य तत्वज्ञानामध्ये पुरुषाचं लक्षण काय आणि सांख्य तत्वज्ञानामध्ये प्रकृती कशी आहे, ती सत आणि असत या दोन प्रकारची कशी आहे, ती सूक्ष्म आणि स्थूल या स्वरूपाची कशी आहे, ते मला सांग. ब्रूहि कारणयोरस्य सदसच्च यदात्मकम. सत आणि असत, सत आणि असत अशा दोन्ही प्रकारची प्रकृती कशी आहे याचं विवरण करण्याची विनंती केल्यानंतर भगवान म्हणतात, हे देवहूती, यत्त त्रिगुणमव्यक्तम नित्यम सदसदात्मकम, यत्त त्रिगुणमव्यक्तम नित्यम सदसदात्मकम. या ठिकाणी प्रकृती ही कशी आहे याचं विवरण केलेलं आहे. कशी आहे, ती त्रिगुणात्मक आहे, ती अव्यक्त आहे. ज्याप्रमाणे भगवान ब्रह्म हे अव्यक्त आहे आणि प्रगट झाल्यावर आपण त्याला विश्व किंवा भगवान असं म्हणतो. मूळ ते अप्रगट आहे, मूळ ते सूक्ष्म आहे. तशी प्रकृती सुद्धा अव्यक्त आहे, ती सूक्ष्म आहे आणि ती जेव्हा त्रिगुणामध्ये येते तेव्हा कार्य आणि कारण ती कार्यरूपामध्ये प्रगटते. कारण हे नेहमी कार्यरूपामध्ये असतंच, हा सिद्धांत त्यांनी सांगितलेला आहे. म्हणून याला कार्य कारणभाव असं आपण म्हणतो. कोणत्याही कार्यामध्ये कारणाचं अस्तित्व असतं आणि या दृष्टीने ही प्रकृती जी कारण आहे विश्वाचं, ती कार्यामध्ये प्रविष्ट होते त्रिगुणात्मक रूप धारण करून. आणि ज्या वेळेला ती वेगवेगळ्या तीन गुणांचा आश्रय करते, त्यातूनच मग पंचमहाभूत वगैरे प्रगट होतात, पंचतन्मात्रा वगैरे प्रगट होतात. प्रधानम प्रकृतीम, जेव्हा ती अव्यक्त स्वरूपाची असते तेव्हा तिला प्रधान असं म्हणतात. सूक्ष्म स्वरूपाची असते तेव्हा तिला प्रधान असं नाव आहे. प्राहुर विशेषम विशेषवत असं या ठिकाणी भगवान म्हणतात. पंचभीर ब्रह्म, यातून पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंचमहाभूत अशा पद्धतीचं समग्र विश्व प्रगट होतं. असे एकूण 24 तत्व त्यांनी सांगितलेले आहेत. हे तर चतुर्विंशिकम गणम, हे 24 जे तत्व आहेत, हे 24 तत्वांचं मिळून हे विश्व प्रगट होतं. मूळ अव्यक्त असलेली प्रकृती ही व्यक्त रूपामध्ये स्पष्ट होते. अव्यक्त असताना तिला महत्त्व जेव्हा तेथून निर्माण होतं तेव्हा ती व्यक्त व्हायला लागते. अव्यक्त असलेली प्रकृती प्रगट झाली की तिला आपण व्यक्त स्वरूपात माया प्रकृती असा शब्द वापरतो आणि अव्यक्त रूपामध्ये सूक्ष्म रूपामध्ये तिला प्रधान असं म्हणतात. हे 24 तत्व कोणते ते म्हणतात, पंच महाभूत, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, त्याचप्रमाणे पंच तन्मात्रा, हे झाले 20 आणि मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असे झाले 4. असे 24 तत्वांचं मिळून हे विश्व प्रगट होतं. यामध्ये कारण रूप मायाच आहे आणि कार्यरूप सुद्धा मायाच आहे. कारण आणि कार्य, कारणामध्ये कारण
हे कार्यामध्ये समाविष्ट असतं आणि त्याला आपण परिणामवाद असा एक शब्द या ठिकाणी वापरण्यात येतो. परिणामवाद. सांख्यांनी परिणामवाद सांगितला. परिणामवादामध्ये दूध मुराले स्वभावे तेची दही असं म्हणतात. माऊलींनी हे उदाहरण दिलेलं आहे की दूध हेच पुढे दही होतं, दुधाचंच दही होतं, दुधाचेच सत्वांश दह्यामध्ये प्रगटतात. दही आणि दूध हे वेगळे, परंतु दह्याचं रूपांतर पुढे आपल्याला लोण्यामध्ये, पुढे तुपामध्ये झालेलं दिसतं. हे परिवर्तन होत राहतं. याला आपण विकार म्हणू, याला परिवर्तन म्हणू, किंवा विकार आणि विकासवाद म्हणू, दोन्ही म्हणू. विकासही होतो आणि विकारही होतो. ह्या जो विकार झाला तो मूळ दुधाला झाला. मूळ दूध हे विकार पावलं. विकार या शब्दाचा अर्थ वाईट न घेता आपण त्यातून प्रगट झालं असं म्हणू, किंवा विस्तार पावलं असं म्हणू. मूळ दूध हे वेगळ्या रूपात प्रगटलं म्हणून त्याचं दही झालं. याच दह्याचं ताक, त्यातून आपल्याला लोणी आणि त्यातून तूप अशा प्रक्रिया केल्यानंतर प्राप्त होतं. त्याप्रमाणे एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं अशा प्रकारचे हे तत्व निर्माण होतात आणि हे पंचमहाभूताचा हा विस्तार आपल्याला दिसतो. तन्मात्रांनी चितावंती गंधादीनी मतानी मे. त्यातून तन्मात्रा निर्माण होतात ज्या गंध तत्वाने युक्त आहेत. त्याप्रमाणे मग शब्द तन्मात्रा ही शब्द, रूप, रस, गंध आणि स्पर्श. शब्द तन्मात्रा आकाशाची, रूप तन्मात्रा ही दिव्यत्वाची किंवा उष्णतेची, तेजाची. तसंच वायूची तन्मात्रा ही स्पर्श, पृथ्वीची तन्मात्रा ही आपल्याला गंध ही दिसते. अशा पद्धतीने शब्द, रूप, रस, गंध आणि स्पर्श. पाण्याची तन्मात्रा रस. अशा पद्धतीची ही प्रकृती आविष्कार पावते किंवा विस्तार पावते असं आपण म्हणू. नव्या शब्दामध्ये प्रकृतीचा हा विस्तार आहे. मूळ ती अविकारी असणारी, जिला न प्रकृती न विकृती असं आपण म्हणू. नंतर भगवंताची इच्छा झाल्याबरोबर ही प्रधान म्हणजे मूळ प्रकृती, जिला मूलाविद्या असं म्हणतात. दोन प्रकारच्या विद्या आहेत, एक मूलाविद्या आणि दुसरी तुलाविद्या. ही मूलाविद्या म्हणजे मूल प्रकृती, ही विकारांना प्रसवते आणि मग त्यातून महत्त्व निर्माण होतं. आता तुम्ही म्हणाल हा विकार कसा होतो, हे विस्तार कसा होतो, यामध्ये बदल कसा होतो. याचं सोपं उदाहरण असं आहे की ज्याप्रमाणे आपण अ हा शब्द उच्चारला तर अ उच्चारल्यानंतर अ च आ हे जे झालं, अ ला काना आ असं आपण म्हणतो. हा कुठून आला आ? हा अचाच विस्तार आहे. अचं स्वरूप आ झालं, त्याला इकार आल्याबरोबर त्याचं ई झालं, त्याला मात्रा आली की त्याचं ए झालं, त्याला उकार आला की तो उ झाला, पुन्हा दीर्घ उकार आला. याप्रमाणे अ आ ई ई उ उ हे आपल्याला ए आई ओ औ हे शब्द दिसतात. हे अचेच विकार आहे. यातून मग पुढे क निर्माण जरी झालं तरी क म्हणजे नुसतं क नाहीये, क अधिक अ आहे म्हणून पूर्ण क आहे. नुसता व्यंजनाचा उच्चार आपल्याला करता येत नसतो. हे मूळ स्वर आहेत आणि स्वर आणि व्यंजन मिळून तर व्यंजन या ठिकाणी आपल्याला दिसतं. स्वर दिसतो का सांगा बरं? या ठिकाणी मूल प्रकृती जी आहे ती स्वराप्रमाणे सूक्ष्म रूपाची, जसं क ख ग घ ङ असं आपण म्हणतो. तर यामध्ये क दिसलं, क चा उच्चारही झाला, पण त्यातलं अ दिसलं नाही, कारण ते सूक्ष्म स्वरूपाचं आहे. पण ते आहेच, कारण ते असल्याशिवाय तुम्हाला व्यंजनाचा उच्चार करता येणार नाही, लेखनही करता येणार नाही. त्यामुळे नाहीतर पाय लंगडा मोडावा लागेल लेखन करताना आणि उच्चार क असं करावं लागेल. क असं जे म्हणतो, ख असं जे म्हणतो त्यामध्ये अ आहे. तसं अव्यक्त आणि व्यक्त मिळून प्रकृती तयार झाली. जसे अ चा आपण अनुस्यूत अर्थ लक्षात घेऊन मग त्याचा उच्चार लक्षात घेतो, त्याप्रमाणे क ख ग घ ङ च छ ज ञ ट ठ ड ण या सगळ्यामध्ये अ आहे. मग त्यामध्ये अ आहे, आ आहे. आपण जेव्हा का म्हणतो त्यामध्ये आ आहे, की म्हणतो त्यामध्ये ई आहे. याप्रमाणे आपल्याला हे रूप दिसतात. तेव्हा अशा पद्धतीचा हा विस्तार 52 मातृका आपण मानतो. संस्कृतमध्ये, मराठीमध्ये
तसंच इंग्रजीमध्ये आपण 26 अक्षरं मानतो. तर या सगळ्यांचा 52 मातृकाच्या पलीकडे आपल्याला पुस्तकात काय दिसतं सांगा बरं. 52 मातृकाच्या पलीकडे पुस्तकात काही नाही. कोणतेही पुस्तक घ्या 52 मातृकाच आहेत. म्हणजे मूळ 52च आहे, पण त्यातून हजारो पुस्तकं तयार झाली, हजारो ग्रंथ तयार झाले, हजारो अशा प्रकारचे लोकांच्या लेखनातून प्रकार निर्माण झाले, पण मूळ 52च आहे. तसे या ठिकाणी मूळ 24च तत्व आहेत. आणि हे 24 तत्व म्हणजे महत्तत्व, महत्तत्वातून अहंकार झाला, अहंकारातून 5 तन्मात्रा निर्माण झाल्या. त्याचप्रमाणे म्हणजे महत्तत्व, अहंकार आणि 5 तन्मात्रा असे 7 झाले. त्यानंतर मग मन, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि स्थूल भूत. मन 1, कर्मेंद्रिय 5, ज्ञानेंद्रिय 5 आणि स्थूल भूत 5 असे मिळून झाले 16. म्हणजे 16 आणि 7 अशा प्रकारचं आपल्याला जर गणित आपण केलं तर हे 23 होतात. 16 आणि 4 20 आणि 3 23. आणि त्यामध्ये हे प्रकृतीचे विकार आहेत. आणि या सगळ्याच्यामध्ये ते विकार आहेत, पण त्यांच्यापासून नवसृजन आपल्याला होताना दिसत नाही. ते अशा पद्धतीने 24 त्यामध्ये पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि मन, बुद्धी, अहंकार. पण चित्त हे भगवंताचा प्रवेश झाल्याशिवाय होत नाही. म्हणून जेव्हा ईश्वरांश प्रगटतो तेव्हा चित्त त्यातून प्रगट होतं आणि मग चैतन्य सुरू होतं. चैतन्य झाल्याशिवाय हालचाल सुरू होत नाही, कारण प्रकृती जड आहे. प्रकृती मूळ हालचाल करू शकत नाही. प्रकृतीला मूळ हालचाली तिच्यामध्ये निर्माण होऊ शकत नाही. मग हालचाल निर्माण झाली की त्यातून आपल्याला चित्त निर्माण झालेलं दिसतं आणि हे 24 तत्व निर्माण झाले. त्याप्रमाणे 24 तत्वांचं विवेचन केलं. त्यामध्ये सजीव, सेंद्रिय आणि निर्जीव, निरिंद्रिय अशा प्रकारची सृष्टी निर्माण होते. यामध्ये सत्वांश बलवान असतो आणि तैजस हा अहंकार आहे. तमोगुण हा भूतादीमध्ये दिसतो. त्याचप्रमाणे वैकृत अहंकार मन, श्रोत्र, त्वक, चक्षु, रसना, घ्राण अशा पद्धतीचे हे इंद्रिय, त्यांच्या तन्मात्रा आणि त्यांच्या देवता अशा पद्धतीने निर्माण होतात. हे निर्माण झाल्याबरोबर भगवान म्हणतात इंद्रियाणी दश श्रोत्रम, याप्रमाणे अवयव तयार होतात. वाक करो चरणो मेढ्रम, वाणी, पाय, हात निर्माण होतात. आणि सन्निवेशो मया प्रोक्त यः काल पंचविंशकाः. आणि शेवटी कालाचा प्रवेश होतो, तो 25वां तत्व. काळाचा प्रवेश झाला की 25 तत्वाची भरती होते. ज्या वेळेला काल येतो, काळ सुरू होतो, त्याच वेळेला हालचाल सुरू होते. प्रभावम पौरुषम प्राहु कालमेको येतो भवम. आणि काल हा प्रत्यक्ष भगवान आहे असं यांनी म्हटलंय. प्रकृते गुणसाम्यस्य निर्विशेष मानवी चेष्टायतच भगवान काल इत्युपलक्ष्यते. भगवान हा काल रूपाने, गती रूपाने याच्यात प्रवेश करतो. म्हणजे मूळ जी साम्यावस्था असते, स्थिर अवस्था असते, त्या स्थैर्यामध्ये गती निर्माण होते, चंचलता निर्माण होते, हालचाल निर्माण होते. आणि यातून दैवात क्षुभित धर्मिण्या, हे आई दैवात क्षुभित धर्मिण्या. तुम्ही म्हणाल ही हालचाल का निर्माण झाली, कशासाठी विश्व निर्माण झालं, तर ते म्हणतात प्रत्येक जीवाचे जे कर्म आहेत त्या कर्माच्या ज्या त्यांच्या पुण्य किंवा पाप याच्याप्रमाणे त्यांना जे फळं मिळवायचे ते फळं देण्यासाठी आता काळ आलेला आहे. जसं आंब्याला तौर आला. आंब्याला तौर का आला? अहो चैत्र महिना आला. चैत्र महिन्यामध्ये आपोआपच सगळं वातावरण बदललं, कोकिळा पूजन करू लागल्या आणि आंब्याला मोहर आला. तो चैत्र महिन्याचा प्रभाव आहे. प्रत्येक काळाचा प्रभाव आहे. त्यातून ऋतू आणि ऋतूनुसार फळं येत असतात. हे काळाचेच प्रभाव आहे. त्याप्रमाणे ज्या वेळेला जीवाचे कर्म फलोन्मुख होतात, फळ देण्यासाठी उद्युक्त होतात, त्यावेळेला भगवंताला वाटतं की आता विश्व निर्माण करावं आणि म्हणून ही हालचाल होते. ते म्हणतात काळच भगवान या रूपात आहे. या ठिकाणी शेश्वर सांख्य आणि निरीश्वर सांख्य असे सांख्याचे 2 प्रकार आहेत. या ठिकाणी निरीश्वर सांख्य याचा एक उल्लेख केलेला आहे. सांख्यवादाने काही ठिकाणी ईश्वर मानलाय,
काही सांख्यवादांनी ईश्वर मानलेला नाही, तर या ठिकाणी काळ हाच ईश्वर मानलाय. ते म्हणतात अंतःपुरुष रूपेण कालू रूपेण यो बहिः. अंतःपुरुष रूपेण, आत पुरुष रूपाने आणि बाहेर काल रूपाने हाच भगवान, हाच ईश्वर कार्य करतो, तो हालचाल करतो आणि तो या दैवात क्षुभित धर्मिण्या, दैवाच्या द्वारे, कर्माच्या द्वारे, आपल्या वासनेच्या द्वारे धर्म क्षुभित होतो. धर्म म्हणजे हालचाल प्रगटते, क्षुभित होणे म्हणजे क्षोभ निर्माण होतो, हालचाल होते आणि त्यातून विश्व प्रगट होतं. ते म्हणतात ज्याप्रमाणे जीवांच्या उत्पत्ती स्थानामध्ये मायेमध्ये चिच्छक्ती रूप वीर्य स्थापन झाल्याबरोबर त्यातून स्वतेजसा पिबत तीव्र, त्यातून 4 प्रकारचे तत्व या ठिकाणी मानलेले आहेत. हे 4 तत्व म्हणजे वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण. हे प्रमुख 4 तत्व आहेत. जगाच्या दृष्टिकोनातून हे 4 तत्व फार महत्वाचे आहेत, कारण यालाच आपण या 4 तत्वांना मुख्यतः चतुर्व्यूहोपासना असं नाव आहे. बुद्धी, त्याचप्रमाणे मन, अहंकार आणि प्रत्यक्ष भगवान विष्णू, या दृष्टिकोनातून अधिभौतिक, आध्यात्मिक, अधिदैविक या तत्वाला त्यांनी ही नावं दिलेली आहेत. अध्यात्मामध्ये त्याला चित्त म्हणतात, अधिभूतामध्ये त्याला महत्त्व म्हणतात. त्याचप्रमाणे हा चित्त, यामध्ये राहणारा क्षेत्रज्ञ भगवान वासुदेव आहे. तो चित्तामध्ये राहतो, चित्त हे त्याचं राहण्याचं ठिकाण आहे. त्याप्रमाणे अहंकार हा याचा प्रमुख रुद्र आहे आणि त्याचा उपास्य देव संकर्षण आहे. संकर्षण हे शेषाचं स्वरूप आहे. त्याचं राहण्याचं ठिकाण हे आपल्याला अहंकार हा आपल्या बुद्धीमध्ये अधिष्ठाता असलेला ब्रह्मा, त्याचं उपास्य देव प्रद्युम्न आहे आणि तो मनामध्ये अधिष्ठान पावतो. चंद्रमा हे त्याचं उपास्य दैवत आहे, तो अनिरुद्ध आहे आणि जो ब्रह्मा आहे तो प्रद्युम्न आहे. याप्रमाणे आपल्याला मन म्हणजे चंद्र, तो अनिरुद्ध, प्रद्युम्न म्हणजे ब्रह्मा, ती बुद्धी, त्याचप्रमाणे अहंकार हा वासुदेव आहे, ते व्यापक तत्व आहे, ते रुद्र आहे आणि भगवान विष्णू हे वासुदेव रूपाने आपल्या क्षेत्रज्ञामध्ये, आपल्या क्षेत्रामध्ये, आपल्या स्वरूपामध्ये चित्त रूपाने राहतात. अशा पद्धतीने मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे 4 तत्व. मन, मनामध्ये आपण आता बघितल्याप्रमाणे अनिरुद्धाचं स्थान आहे. चंद्रमा मनसो जाता चक्षो सूर्यो अजायता, आपल्याकडे म्हटलंय की चंद्र मनातून निर्माण झाला. चंद्राचं स्थान मनाशी आहे भगवंताच्या, किंवा आपल्या मनाचा कारक सुद्धा चंद्र आहे. कोणाच्याही मनाचा कारक चंद्र आहे. सूर्य हा डोळ्याचा कारक आहे. सूर्य असेल तर आपल्याला दिसेल, अन्यथा दिसणार नाही. त्याप्रमाणे मन, मग बुद्धीचा कारक कोण आहे? प्रद्युम्न हा बुद्धीचा कारक आहे, त्याची देवता ब्रह्मा आहे. मन, बुद्धी, चित्ताचा कारक प्रत्यक्ष वासुदेव आहे आणि म्हणून चतुर्व्यूहोपासनेमध्ये आणि अहंकाराचा रुद्र हे तत्व आहे आणि संकर्षण त्याची देवता आहे. याप्रमाणे त्याची विवरण या ठिकाणी केलेलं आहे. कोण कशा स्वरूपाचं आहे याचं विवरण करताना स्वच्छत्वम अविकारत्वम, प्रत्येकाचे वैशिष्ट्य सांगितले. ते कसे की यामध्ये स्वच्छ, विकार शून्य, शांत असं जो आहे तो प्रत्यक्ष वासुदेव आहे. महत्त्व हे विभागलं. आता विकुर्वाणात, या प्रत्येक ठिकाणी विकुर्वाणात शब्द आहे. महत्त्व म्हणजे बुद्धी. बुद्धीला विकार झाला. बुद्धीला विकार झाल्याबरोबर त्या बुद्धीतून काय निर्माण झालं तर अहंकार निर्माण झाला. बुद्धी ही विकार पावली आणि त्यातून क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती आणि इच्छाशक्ती या शक्ती निर्माण झाल्या. 3 गोष्टी आवश्यक आहेत. आधी इच्छा पाहिजे, मग ज्ञान पाहिजे आणि मग कार्य करण्याची शक्ती पाहिजे, क्रियाशक्ती पाहिजे. नुसतं क्रिया असून उपयोगाची नाही, त्याला ज्ञान पाहिजे. नुसतं ज्ञानही उपयोगाचं नाही, इच्छा पाहिजे. म्हणून इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती
अशा 3 शक्ती म्हणजे त्रिगुणात्मक पद्धतीने प्रगट झाल्या. त्याच सत्व रज तम असं आपण म्हणतो. आणि याप्रमाणे अहंकार हा संकर्षणाचं मुख्य तत्व आहे. तो भूतांच्या मध्ये इंद्रियातून प्रगटतो आणि भूत, इंद्रिय आणि मन रूपाने अहंकार हा प्रगट होतो. संकर्षण त्याचं नाव आहे. तो हजारो डोके, त्याला हजारो शीर्ष आहेत, त्याला अनंत देव असं आपण म्हणतो. अनंत असं त्याचं नाव आहे. अनंत चतुर्दशी जे आपण म्हणतो हा अनंत आहे. याप्रमाणे शांत, घोर, मूढ हे तमोगुणाचं तत्व आहे. याप्रमाणे मन हे अनिरुद्ध आहे, इंद्रिय त्याच्या खाली आहेत, प्रद्युम्न हे बुद्धी तत्व आहे. याप्रमाणे प्रत्येकामध्ये विकार झाला आणि त्या विकारातून ही वेगवेगळे तेजस, तामस आणि सात्विक असे 3 अहंकार निर्माण झाले. सात्विक अहंकार वासुदेवापासून, तेजस अहंकार बुद्धीपासून आणि तामस अहंकार ह्या तामस तत्वापासून, अर्थात आपल्याला यातून तयार झालेले दिसतात. तामसाश्च विकुर्वाणात या तमोगुणाला विकार झाला, त्यातून शब्द तन्मात्रा प्रगट झाली, शब्दातून आकाश प्रगट झालं. म्हणजे आकाश हे तमोगुणातून प्रगट झालेले आहे. म्हणून तामसश्च विकुर्वाणात भगवत वीर्य चोदितात, शब्द मात्र मभूत तस्मान नभ श्रोत्रंतु शब्दगम्म. म्हणजे एकेका तन्मात्रा एकेका गोष्टीतून निर्माण झाल्या. मूळ तत्व सत्व रजतम हे मूळ तत्व. त्या सत्वातून अहंकार निर्माण झाले, सात्विक अहंकार, त्यातून इंद्रियाच्या देवता निर्माण झाल्या. त्याचप्रमाणे राजस अहंकार यातून इंद्रिय निर्माण झाली आणि तामस अहंकार यातून पंचमहाभूत निर्माण झाले. अशा पद्धतीने ही जी विश्वनिर्मितीची प्रक्रिया यांनी मांडलेली आहे, ही प्रक्रिया अत्यंत शास्त्रीय पद्धतीची आहे. त्याला आजपर्यंत कोणी प्रतिवाद करू शकलेलं नाही किंवा खोटं म्हणू शकलेलं नाही. आज विज्ञान सुद्धा ही प्रक्रिया परिपूर्ण मान्य करतं. याप्रमाणे अशा पद्धतीने तन्मात्रंच नवसो लक्षण मुखवयो विदुः, याप्रमाणे आकाश तत्वानंतर यामध्ये वायू तत्व निर्माण झालं. आकाशातून वायूतून तेज तत्व, तेजातून पाणी आणि पाण्यातून पृथ्वी, अशा पद्धतीच्या तत्वाची निर्मिती होत गेली. याला आपण वैकृतिक सृष्टी असं म्हणतात. म्हणजे मूळ जी माया आहे, प्रकृती आहे, ती विकृत पावली म्हणजे विकार पावली, प्रसव पावली. त्या मायेतून किंवा प्रकृती विकृत झाल्याबरोबर त्या विकृतीतून विकृती अशी निर्माण झाली. विकृतीतून अनेक पंचमहाभूतातून अनेक महाभूत निर्माण झाले आणि या पद्धतीने हे सगळे महाभूत द्योतनम, पाचनम, पानमदनम, हिममर्दनम प्रत्येकाचे एक वैशिष्ट्य सांगितले. शब्दाचं वैशिष्ट्य काय? आकाश हे त्याचं तत्व. शब्द गुणकम आकाशम, आकाशाचा गुण शब्द आहे. शब्द हा आकाशाचा गुण आहे. गुण म्हणजे वैशिष्ट्य. त्यामध्ये आकाश लोप पावतं. जेव्हा हे प्रलय होतो तेव्हा प्रलय याच पद्धतीने, उलट्या पद्धतीने प्रलय होतो. आणि या पद्धतीने प्रत्येकाच्या प्रवृत्ती, जशी तेज प्रवृत्ती डोळ्याची, डोळा हा मूळ सूर्य हा त्याचा कारक आहे आणि डोळ्यामध्ये आपल्याला जे दिसतं त्यामध्ये तेज असल्याशिवाय दिसत नाही. म्हणून चमकणं, त्याचप्रमाणे आपल्याला दृष्टी हा तेजाचं तत्व सांगितलेलं आहे. रसाचं तत्व रस, आपण चाखणे, त्याचप्रमाणे स्वाद घेणे हे रसाचं तत्व. क्लेदनम, पीडनम, तृप्ती, प्राणमाप्यो धर्मधर्म. आणि त्याचप्रमाणे गंधाचं तत्व पृथ्वी आहे. म्हणून आपण जर असं म्हणलं की फुलामध्ये पृथ्वी दडलेली आहे, ते हे म्हणणं काही खोटं नाही. कारण फुलामध्ये पृथ्वी आहेच आहे. कारण पृथ्वी म्हणजे पृथ्वीचं तत्व, गंध या रूपाने फुलामध्ये ती आहे. याप्रमाणे प्रत्येकामध्ये पंचविषय आहेत. आता याच्यामध्ये प्रत्येक जे पंचमहाभूत आहे त्याला पंचीकरण असं संज्ञा आहे. जरा थोडा अवघड विषय येतो पंचीकरणाचा. पंचीकरण म्हणजे असं की प्रत्येक जे महाभूत आहे त्यामध्ये त्याचं स्वतःचं आणि इतरांचे असे गुण असतात. उदाहरणार्थ आकाश हे शब्द गुणांनी युक्त आहे. आकाश हे आपल्याला दिसतं, शब्दामुळे
ते आपल्याला प्रतीत होतं. जिथे आकाश नाही तिथे शब्द टिकू शकणार नाही, किंवा शब्द आपल्याला जो बोलला आपण जो बोलतो आणि ऐकू येतं, किती दूर असलो तरी आपण फोनवर बोलतो, ऐकू येतं का? तर आकाश आहे म्हणून. आकाश नसतं तर आपल्याला ऐकू आलं नसतं. म्हणून मग आकाशातून काय निर्माण झालं? वायू. मग वायूमध्ये काय? वायूमध्ये स्वतःचे काही गुण आहेत आणि आकाशाचा एक गुण आहे. या पद्धतीने आपल्याला एक अष्टमांश आकाशाचा गुण हा वायूमध्ये, म्हणजे प्रत्येकामध्ये त्याला पंचीकरण असं म्हणतात. एक द्वितीयांश अधिक एक अष्टमांश अशा पद्धतीने पुढे पुढे आकाशानंतर वायू, वायूतून अग्नी निर्माण झाला. म्हणजे अग्नीमध्ये कोणते गुण आले? आता अग्नीमध्ये आकाशाचे गुण आले, अग्नीमध्ये वायूचे गुण आले आणि स्वतःचे गुण आहेत. याप्रमाणे जसं आजोबाचे गुण नातवामध्ये येतात, अगदी त्याच पद्धतीने जसं आपल्याला जनुक किंवा तत्व आपण म्हणतो, म्हणजे एक पूर्वीच्या पिढीतले जनुक नंतरच्या पिढीमध्ये येतात, त्याप्रमाणे आकाशाचं तत्व हे वायूत आलं. अग्नीमध्ये आकाश, वायू आणि स्वतःचं अग्नीचं तत्व आलं. त्यानंतर पाण्यामध्ये आकाश, वायू, अग्नी आणि स्वतःचं पाण्याचं तत्व, आणि पृथ्वीमध्ये या सगळ्यांचे तत्व आले. त्यामुळं अशा पद्धतीने याला म्हणतात पंचीकरण. प्रत्येकामध्ये स्वतःचे तत्व आणि पूर्वीच्या असलेल्या पंचमहाभूतांचे जे उत्पत्ती स्थान आहेत त्यांचे तत्व येतात. म्हणजे थोडक्यामध्ये जनुकाची जी व्यवस्था आहे तीच ही आहे. आजोबाचे पणजोबाचे गुण जसे नातवात पंटवात येतात त्याप्रमाणे आपल्याला हे दिसतं. याला तन्मात्रा असं म्हणतात. तन्मात्र शुद्ध स्वरूपामध्ये या दृष्टिकोनातून आपल्याला या तन्मात्राचा विचार करावा लागतो. काल कर्म गुणोपेतो जगदादिरूप विशत, आणि याप्रमाणे एत दंडम विषयाख्यम कर्म वृद्धे दशोत्तरैहि, याप्रमाणे या विश्वाचा पसारा 10 पट वाढतोय. हा विश्वाचा पसारा 14 भुवनांचा विस्तार, प्रत्येक ठिकाणी एकापेक्षा दुसरे 10 गुणांनी जास्त आहे. म्हणजे पृथ्वीपेक्षा 10 पट पाणी आहे, पाण्यापेक्षा 10 पट अग्नी आहे, अग्नीपेक्षा 10 पट वायू आहे, वायूपेक्षा 10 पट आकाश आहे, आकाशापेक्षा 10 पट हे अहंकार आहे, अहंकारापेक्षा 10 पट महत्त्व आहे, आणि महत्त्वापेक्षा 10 पट माया आहे, आणि मायेपेक्षा 10 पट ईश्वर आहे. या पद्धतीने आपल्याला वर्णन त्यांनी केलेलं दिसतं. हिरणमया दंडकोशात, आणि हे हिरणमय अंड हे पडून राहिलं. कित्येक वर्ष त्या सलिले शयात पाण्यामध्ये पडून राहिलं. आता हे पाणी कोणतं आहे? ते म्हणतात हे पाणी कारण जल आहे, म्हणजे मूळ पाणी आहे. हे आपलं समुद्राचं पाणी नव्हे, ते कारण जल. त्या कारण जलामध्ये हे ब्रह्मांड सुवर्णमय असलेलं पडून राहिलं. त्यामध्ये विराट पुरुषाने त्या ठिकाणी उठण्यासाठी प्रवेश केला. विराट पुरुष त्यामध्ये प्रवेशला. प्रत्येक एकेका इंद्रियामध्ये त्यांनी प्रवेश करायला सुरुवात केली. त्याच्या अभिमानी देवता प्रगट झाल्या, त्यांनी त्याच्यामध्ये प्रवेश केला, आणि मग प्रत्येक इंद्रिय आणि त्यांच्या अभिमानी देवता यांचं वर्णन या ठिकाणी केलंय. त्याचं वर्णन या ठिकाणी मी वाचतो. मनाच्या ठिकाणी चंद्रमा आला, त्याचप्रमाणे बुद्धीच्या ठिकाणी प्रत्यक्ष हा प्रद्युम्न आला, त्या ठिकाणी अहंकाराच्या ठिकाणी शेष नारायण आले, आणि त्यांनी आपापल्या इंद्रियामध्ये स्थान आपलं निश्चित केलं, स्थानावरती येऊन बसले. तरी सुद्धा हा विराट पुरुष उठला नाही. हे विराट अंड जे ब्रह्मांड रूपाने ते उठलं नाही. ते म्हणतात वन्निर्वाचा मुखम भेजे, मुखामध्ये वन्नी आली. वन्नी म्हणजे अग्नी, अग्नीने मुखामध्ये प्रवेश केला. नोद तिष्ठ तदा विराट, परंतु विराट पुरुष उठला नाही. अग्नीने प्रवेश केला तोंडामध्ये, नासिकेमध्ये, घ्राणामध्ये, नासिकेने वायूने प्रवेश केला नासिकेमध्ये, तरी विराट पुरुष उठला नाही. डोळ्यामध्ये प्रत्यक्ष आदित्याने प्रवेश केला सूर्याने, तरी हा विराट पुरुष उठला नाही. त्याप्रमाणे करत करत ते म्हणतात प्रत्येकाचे ज्या ज्या देवता आहेत, मग गुदस्थानामध्ये मृत्यू आला, रेतस्थानामध्ये शेषणा आलं, त्वचामध्ये रोम आले, कानामध्ये दिशा आल्या, हातामध्ये बलरूपाने इंद्र आला, पायामध्ये विष्णू हे आले गतिरूपाने, परंतु हृदयामध्ये प्रत्यक्ष चंद्र आला,
बुद्धीमध्ये प्रत्यक्ष ब्रह्मदेव आले तरी सुद्धा हा विराट पुरुष उठला नाही. रुद्राभिवित्यार्धयम, रुद्र आले, अहंकार प्रमुख देवता आल्या, परंतु हा विराट पुरुष उठला नाही. मग विराट पुरुष कधी उठला ते म्हणतात चित्तेन हृदयम चैत्य क्षेत्रज्ञ प्राविशद यदा. ज्या वेळेला क्षेत्रज्ञाने प्रवेश केला, वासुदेवाने प्रवेश केला. वासुदेव हा क्षेत्राचा स्वामी आहे, तो क्षेत्रज्ञ आहे, तो ज्ञान रूपाने. थोडक्यात तात्पर्य असं याचं की सगळ्या इंद्रिय देवता आल्या, पण जोपर्यंत ज्ञान देवता आली नाही, जोपर्यंत चित्त म्हणजे चैतन्य, जोपर्यंत चैतन्याने प्रवेश केला नाही, तोपर्यंत विराट पुरुषाचं अंड जागृत झालं नाही. पण जेव्हा चित्तामध्ये वासुदेवाने प्रवेश केला, चित्तेन हृदयम चैत्यः क्षेत्रज्ञ प्राविशद यदा, तेव्हा क्षेत्रज्ञाने, क्षेत्रज्ञ कोणी? वासुदेव आहे. मगाशी आपण बघितलं की चित्तामध्ये वासुदेवाचं स्थान आहे, म्हणून हे 4 प्रमुख चतुर्व्यूहोपासनेमध्ये वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि या चौघांचं संकर्षण, या चौघांचं स्थान आपण बघितलं. त्यापैकी अनिरुद्ध, प्रद्युम्न आणि संकर्षण जरी आले तरी विराट पुरुष उठला नाही. पण वासुदेवाने जेव्हा प्रवेश केला, विराट तदैव पुरुष सलिलादुतिष्ठत, परंतु वासुदेवाने चित्तामध्ये प्रवेश केला. म्हणजे आपल्या सर्व शरीरामध्ये सगळ्यात महत्वाचं काय तर चित्त. म्हणून ते म्हणतात चित्तामधलं द्वित्त बाजूला काढा. द्वित्त म्हणजे 2 तळ, आपण तला त लिहितो ना, चित्त. तर चित्त नव्हे ते चित्त जाणा. यामध्ये चित्ताला चित्त जाणलं पाहिजे. चित्त म्हणजे चैतन्य, चित्त म्हणजे भगवान, चित्त म्हणजे ईश्वर. म्हणून विराट तदैव पुरुष यथा प्रसुप्तम पुरुषम. मग तो उठला कसा ते म्हणतात, ज्याप्रमाणे झोपलेला माणूस जागा होतो. आता झोपलाय, त्याला जागृतता आली की तो जागा होतो, त्याप्रमाणे हा पुरुष उठला. कोणता पुरुष आहे हा? विराट पुरुष आहे, ज्याला ब्रह्मांड असं म्हणतात. विराट तदैव पुरुष सलिलादुतिष्ठत यथा प्रसुप्तम पुरुषम प्राणेंद्रिय मनोधिया प्रभवन्ति विनायेन नोत्थापयितु मोजसा. त्याप्रमाणे तो जसा सहज उठतो त्याप्रमाणे हा उठला. आणि ते म्हणतात क्षेत्रज्ञ परमात्म्याशिवाय हा विराट पुरुष उठू शकत नाही. म्हणजे भक्ती, ज्ञान आणि चित्ताची एकाग्रता ज्ञानारूप जेव्हा होते, ज्ञानात्मकता जेव्हा प्राप्त होते, तेव्हाच आपल्याला आपल्या शरीरामध्ये चैतन्य प्रगटतं. म्हणून ते म्हणतात, भगवान म्हणतात, हे आई, याप्रमाणे भक्त्या विरक्त्या ज्ञानाने विविचात्मनी चिंतयेत. तेव्हा चित्तामध्ये चित्त हे तत्व आहे, चैतन्य हे तत्व आहे. जोपर्यंत चैतन्य तत्व आपल्यामध्ये प्रवेशत नाही तोपर्यंत आपण सुद्धा उठत नाही. अर्थात आपण सुद्धा मृतवतच असतो, आपण सुद्धा मेल्यासारखेच असतो. एखादा व्यक्ती मृत पावतो म्हणजे काय होतं? चैतन्य नष्ट होतं, एवढंच. बाकी सगळं जागच्या जागीच राहतं. पण चैतन्याचा प्रवेश आणि चैतन्याची या ठिकाणी गुप्तता ही फार महत्वाची मानलेली आहे. त्यामुळे भगवान म्हणतात, हे आई, प्रकृतस्थोपी पुरुषो नाचिते प्रकृती गुणेही अविकार कर्तृत्व कवत. परंतु आपल्याला हे प्रकृतीचं स्वरूप कळत नाही आणि परमात्म्याचे स्वरूप कळत नाही. आता प्रकृती कशी, परमात्मा कसा, त्यांचं स्वरूप कसं, चिदाभास काय आहे, हे या संबंधीचं जे विवरण करतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडली गौरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.